बाकी ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अगदी 2 जामीनदारच्या ऐवजी आपण 1 जामीनदार ऑलरेडी केलं, तो आपण केला आहे त्याच्यात आपण. आणि दुसरा जो सिबिल आहे, हा सिबिल हा बँकवाले मागतात, आपण काही आपलं ओबीसी डिपार्टमेंट नाही वाटत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिबिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करता येईल. जसं बँक आर्थिक एखाद्या प्रोजेक्टला लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांशी काही चर्चा करू. कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही देवगिरी बँक आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला, ते आता तिकडे तेवढा सिबिल स्कोर हां ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू. त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावं लागेल, त्याच्यामध्ये करू. पण कारण की तो बँकेचा विषय ते आरबीआयच्या गाईडलाईनमध्ये असतात, त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्यात शिथिल. तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावाचं आणि ह्याच्यासाठी जे काही कर्ज आहे त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण. जसं मी सांगितलं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका देवगिरी बँकेशी केलं, ती लकीली आपल्या विचाराची बँक असल्यामुळे. पण अनेक ठिकाणी आपल्या विचाराच्या बरेच बँका आहेत, आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे जे लागणार आहे त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू. प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे, प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंत, त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही ह्याच्यामध्ये या. कारण काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त 2च आहेत, तर अण्णासाहेब पाटीलमध्ये 2च ठिकाणचे ते फक्त व्याज परतावा करतात आणि 1 पण आपण शैक्षणिक लोन देतो, आपण व्यक्ती, अशा अनेक आहेत. आपल्याकडे 7 योजना आहेत, पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू. श्यामराव पेजेचं तुम्ही म्हटले बरोबर आहे, त्यांना आर्थिक या हिशोबाने मोठी तरतूद असते. पण आता देवलेजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली आणि प्रत्येक महामंडळाचं आजचे दिवस रजिस्ट्रेशन होतं. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला. जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील, ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळं आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि बीजेएनटीचे पण 4 असे टोटल 22 महामंडळं आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू, एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. ॲडव्होकेट जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक त्यांनी मागणी केली, त्याचे आपण करू. त्याचा प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल, कॅबिनेट समोर करून आपण करून घेऊ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.